मित्रांनो, स्वतःला देव मानणारा एक बाबा लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेतो आणि जेव्हा त्याचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरून जातो. हा आहे अशोक खरात भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकरण. मित्रांनो, आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ते फक्त एक साधं प्रकरण नाही, तर हा आहे एक असा धक्कादायक प्रकार ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. स्वतःला देव मानणारा, लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणारा आणि लोकांना चमत्कार दाखवण्याचं आश्वासन देणारा एक बाबा, पण जेव्हा त्याचा खरा चेहरा समोर आला तेव्हा सगळेच थक्क झाले. हा आहे अशोक खरात याचा भोंदू बाबाचं प्रकरण. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य दिसत होतं. गावोगावी या बाबाची चर्चा होती. लोक त्याला देवासारखं मानत होते. त्याच्या आश्रमात दररोज मोठी गर्दी होत होती. लोक आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे जात होते. कोणी आजार बरा करण्यासाठी, कोणी नोकरीसाठी, तर कोणी वैयक्तिक अडचणींसाठी. आणि हा बाबा लोकांना मोठमोठी आश्वासनं देत होता. तुमचं सगळं ठीक होईल, मी देवाची शक्ती आहे, असं सांगून लोकांचा विश्वास जिंकत होता. पण मित्रांनो, याच श्रद्धेच्या आड लपलेलं होतं एक मोठं सत्य. हळूहळू काही लोकांना संशय येऊ लागला. काही महिलांनी आरोप केले की या बाबाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. सुरुवातीला कोणीही यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कारण लोकांसाठी तो बाबा म्हणजे देवासारखा होता. पण मग एक दिवस एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि लोकांना धक्का बसला. कारण या व्हिडिओमध्ये त्या बाबाचा वेगळाच चेहरा दिसत होता. आता लोकांमध्ये संताप निर्माण झाला. आपल्याला फसवलं गेलं, हा बाबा खोटा आहे, असं लोक बोलू लागले. दरम्यान काही पीडित महिलांनी पुढे येऊन आपली कहाणी सांगितली. त्यांनी सांगितलं की या बाबाने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केले. ही गोष्ट समोर येताच संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनलं. लोकांनी आंदोलन सुरू केलं आणि प्रशासनावर दबाव वाढवू लागला. आता पोलीस या प्रकरणात उतरले. चौकशी सुरू झाली. आश्रमावर छापे टाकले गेले आणि काही धक्कादायक पुरावे समोर आले. मोबाईल डेटा, व्हिडिओ क्लिप्स आणि काही गोपनीय माहिती. हे सगळं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. आणि मग या प्रकरणात मोठी कारवाई झाली. अशोक खरात याला अटक करण्यात आली. ही बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. लोक संतापले आणि म्हणू लागले, अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. पण मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण तपास अजूनही सुरू आहे. पोलीस आता शोध घेत आहेत की अजून किती लोक यात सामील आहेत, अजून किती लोकांना फसवलं गेलं आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न, इतक्या दिवसांपर्यंत हे सगळं लपून कसं राहिलं? ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते की अंधश्रद्धा किती धोकादायक असू शकते आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. आजच्या काळात लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अनेक लोक आहेत. म्हणूनच जसं या बाबाची प्रसिद्धी वाढत गेली, तसं या आश्रमात येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत गेली. गावोगावी, शहराशहरातून लोक त्याच्याकडे येऊ लागले. प्रत्येकाला वाटत होतं की हा बाबा त्यांची समस्या सोडवणार. कोणी आजार बरा करण्यासाठी येत होतं, कोणी नोकरी मिळावी म्हणून, तर काही जण आपल्या वैयक्तिक अडचणी घेऊन येत होते. आणि हा बाबा प्रत्येकाला वेगवेगळी आश्वासनं देत होता. तुमचं भविष्य बदलून जाईल, देवाची कृपा तुमच्यावर आहे, असं सांगून तो लोकांचा विश्वास जिंकत होता. पण मित्रांनो, या सगळ्यामागे हळूहळू एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं. काही लोकांना सांगायला सुरुवात केली की या बाबाच्या आश्रमात काहीतरी बरोबर नाही. सुरुवातीला हे सगळं अफवा वाटत होतं. कोणीही यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण मग काही महिलांनी पुढे येऊन धक्कादायक आरोप केले. त्यांनी सांगितलं की बाबा त्यांना एकटं बोलवायचा, विशेष पूजा किंवा उपाय सांगण्याच्या नावाखाली. आणि याच दरम्यान त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं जात होतं. ही गोष्ट समोर येताच लोकांमध्ये हळूहळू संशय वाढू लागला. हा खरंच बाबा आहे का, की फक्त लोकांना फसवणारा एक व्यक्ती आहे? दरम्यान काही लोकांनी या सगळ्याचा पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि मग एक दिवस असा आला ज्यामुळे सगळं चित्रच बदललं. एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाळ्यासारखा पसरला आणि काही तासातच हजारो लोकांनी तो पाहिला. या व्हिडिओमध्ये त्या बाबाचा खरा चेहरा दिसत होता. लोकांना विश्वास बसत नव्हता, कारण ज्याला ते देव मानत होते तोच व्यक्ती आता संशयाच्या भवऱ्यात सापडला होता. आता लोक संतापले आणि म्हणू लागले,
आपल्याला इतके दिवस फसवलं गेलं. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू लागला. काही जण म्हणत होते, हा व्हिडिओ खरा आहे, तर काही जण म्हणत होते, हे सगळं बनावट आहे. आणि यामुळे परिस्थिती आणखी गोंधळात टाकणारी बनली. पण मित्रांनो, जसं जसं लोकांचा दबाव वाढत गेला, तसं तसं प्रशासनालाही या प्रकरणात लक्ष द्यावं लागलं. कारण आता हे फक्त आरोप राहिलेलं नव्हतं, तर हे एक गंभीर प्रकरण बनलं होतं. आणि याच क्षणी या प्रकरणात होते पोलिसांची एंट्री. पण पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं? व्हिडिओ खरंच पुरावा आहे का? की अजून काही मोठं रहस्य लपलेलं आहे? हे सगळं पाहणार आहोत आपण पुढच्या भागात. कारण पुढचा भाग आणखी धक्कादायक असणार आहे. सावध राहणं खूप गरजेचं आहे. सावध राहणं खूप गरजेचं आहे. प्रकरण आता खूपच गंभीर झालेलं असतं आणि वाढत्या दबावामुळे अखेर पोलीस या सगळ्यात अधिकृतपणे एंट्री घेतात. आता ही फक्त सोशल मीडियावरची चर्चा राहत नाही, तर हा एक अधिकृत तपास सुरू होतो. पोलीस सर्वप्रथम त्या व्हिडिओचा माग काढायला सुरुवात करतात. तो व्हिडिओ नेमका कुठे शूट झाला, कोणत्या मोबाईलमधून तयार झाला आणि सर्वात आधी तो कुणी शेअर केला. डिजिटल तपास सुरू होतो. मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया अकाउंट्स सगळं तपासलं जातं. दरम्यान काही संशयित लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जातं. त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू होतो. आणि इथेच प्रकरणात पहिला मोठा धक्का बसतो. कारण तपासात काही असे पुरावे समोर येतात जे सगळ्यांना हादरवून टाकतात. काही व्हिडिओ क्लिप्स, फोटोज आणि चॅट्स पोलिसांच्या हाती लागतात, ज्यामुळे हे स्पष्ट होतं की हा प्रकार फक्त एकदाच झालेला नाही. यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढतो. आता तपास आणखी खोलात जातो. आश्रमातील काही ठिकाणी छापे टाकले जातात आणि तिथून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले जातात. दरम्यान तज्ज्ञांची मदत घेतली जाते. व्हिडिओ फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला जातो. आणि आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, हा व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे का, की त्यात काही एडिटिंग करण्यात आली आहे? फॉरेन्सिक तपासात काही गोष्टी संशयास्पद आढळतात. काही भाग स्पष्ट दिसत नाहीत, तर काही ठिकाणी बदल झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनतं. दरम्यान चौकशीत काही नवी नावे समोर येऊ लागतात. काही लोक ज्यांचा या बाबाशी जवळचा संबंध होता. यामुळे आता हे स्पष्ट होतं की हा प्रकार एकट्या व्यक्तीचा नसून यामागे एक मोठं जाळं असण्याची शक्यता आहे. पोलीस आता त्या सर्व लोकांचा शोध घेत आहेत जे या प्रकरणाशी संबंधित असू शकतात. आणि याच दरम्यान एक मोठा निर्णय घेतला जातो. कारण पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अशोक खरात याच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू होते. पण अजूनही काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या बाकी आहेत. खरंच हा सर्व प्रकार कसा घडला? यामागे अजून कोण कोण आहे? आणि किती लोकांना याचा खटका बसला आहे? हे सगळं उलगडणार आहे पुढच्या भागात, जिथे होणार आहे सर्वात मोठी कारवाई आणि अंतिम सत्य समोर येणार आहे. शेवटी हे प्रकरण आणखी गंभीर बनत जातं. पोलिसांकडे आता पुरेसे पुरावे जमा झालेले असतात. डिजिटल डेटा, व्हिडिओ क्लिप्स, पीडितांचे जबाब या सगळ्यांच्या आधारे तपास अधिक मजबूत बनतो. आणि मग या प्रकरणात मोठी कारवाई केली जाते. अशोक खरात याच्यावर अधिकृत गुन्हे दाखल केले जातात आणि त्याला अटक केली जाते. ही बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडते. लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आणि अनेक ठिकाणी लोक न्यायाची मागणी करतात. दरम्यान अजून काही पीडित पुढे येतात आणि आपले अनुभव सांगतात. त्यामुळे हे स्पष्ट होतं की हा प्रकार फक्त 1-2 घटनांपुरता मर्यादित नव्हता, तर हा बराच काळ चालू असलेला प्रकार होता. पोलीस आता या प्रकरणातील प्रत्येक बाजू तपासत आहेत. अजून कोण कोण यात सामील आहे, अजून किती लोकांना फटका बसला आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान फॉरेन्सिक अहवाल देखील समोर येऊ लागतात, ज्यात काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. काही व्हिडिओ खरे असल्याचं दिसतं, तर काही ठिकाणी एडिटिंगचा संशय व्यक्त केला जातो. यामुळे हे स्पष्ट होतं की या प्रकरणात सत्य आणि अफवा दोन्ही मिसळलेले आहेत. आणि म्हणूनच पूर्ण सत्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते. अंधश्रद्धेवर आंधळा विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्तीला देव मानण्याआधी विचार करावा आणि प्रत्येक गोष्टीची पडताळणी करावी. आजच्या डिजिटल युगात एक व्हिडिओ काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळेच अफवा पटकन पसरतात. म्हणूनच आपण जबाबदार नागरिक म्हणून वागणं खूप गरजेचं आहे. आता या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागेल, दोषींना कशी शिक्षा होईल आणि अजून काय काय समोर येईल, हे सगळं येणारा काळच ठरवणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो,
तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? तर अशा भोंदू बाबांना कशी शिक्षा झाली पाहिजे? समाजाने यापासून काय शिकायला हवं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोठ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद. अशा घटनांमुळे समाजाला जाग येते.